कुलपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्ट न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर गो ब्राह्मणपती पालक हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमन महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. आणि तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. रक्ता रक्ता भिनलंय काय जय जिजाऊ जय शिवराय. नमो पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. तर नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आता मी आलो आहे डोंबिवली ईस्ट इथे, आणि डोंबिवली ईस्ट इथे हा वेल्लोर किल्ला खूप सुंदर असा बांधलेला आहे. तर आपले काही मंडळी आहेत तिथे मागे. तुझं नाव काय भाई? शौनक जोशी. शौनक जोशी. आणि आपलं नाव? अक्षय भोसले. अक्षय भोसले. आणि ह्या तुझं पण नाव माहिती ऋषिकेश. आणि यांनी ह्या लोकांनी इथे खूपच सुंदर माहिती दिली. खास करून जो वेल्लोरमध्ये असलेलं ते मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव जलकंदेश्वर मंदिर आहे. त्याचं खूपच यांनी खूपच छान माहिती दिली, आणि एवढं डिटेल माहिती दिली की तुम्हाला जर तिथं का व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये पाहिला ना विदाऊट स्किप करता, तर तुम्हाला त्या मंदिरात गेल्यासारखं वाटेल. ॲक्च्युली अक्षरशः मला तिथे मंदिरात गेल्यासारखं वाटलं, जसं तो सांगत होता. आणि जसं म्हणजे ॲक्च्युली तुम्ही इयरफोन लावून ऐका, मगच तुम्हाला त्याचे एक्सपिरियन्स येईल, आणि तो एक्सपिरियन्स तिथे गेल्यासारखंच वाटेल. तर खूपच छान माहिती दिलेली आहे याने. तर तेच तुम्हाला तर ह्या सर्व काही व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर करा, सगळं करा, आणि असं लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण हा किल्ला जेवढ्या कॉम्पिटिशन्समध्ये मी पाहिला, हा किल्ला कोणी जास्त बनवलेला नाही आहे, आणि हा एवढा मोठा किल्ला बनवणे म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. तर यांना खूप खूप शुभेच्छा किल्ला बनवल्याबद्दल, आणि नक्की जिंकणार. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विवेकानंद सोसायटीमध्ये आम्ही किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. तर किल्ले बांधणी हे दरवर्षी दिवाळीत एक प्रथाच असते, पण त्याहून मोठा उद्देश म्हणजे लहान मुलांना आणि सगळ्या रहिवाशांना किल्ले कसे असतात, किल्ल्यांचा इतिहास आणि या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती व्हावी, हा किल्ला बांधण्यामागचा अजून एक उद्देश आहे. आणि त्याच उद्देशा निमित्त आम्ही यावर्षी किल्ले वेल्लोर या किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर किल्ले वेल्लोर हा निवडण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील बरेच किल्ल्यांची माहिती आपल्या सगळ्यांना असते, किंवा ती मिळणं हे आपल्याला शक्य असतं, पण किल्ले वेल्लोर हा किल्ला देखील मराठ्यांच्या साम्राज्याखाली होता, आणि तो दक्षिण दिग्विजयात मराठ्यांनी मिळवला होता. तर ही माहिती बऱ्याचशा लोकांना माहीत नसते. याच अनुषंगाने आम्ही काही वर्षांपूर्वी किल्ले जिंजी हा देखील बांधला होता. तो किल्ला देखील मराठ्यांनी दक्षिण दिग्विजयात मिळवला होता. तर असे काही किल्ले ज्यांचं मराठा साम्राज्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, पण त्याबद्दल लोकांना माहीत नाही. तर असे किल्ले देखील बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो, आणि त्याच अनुषंगाने यावर्षी किल्ले वेल्लोर हा आम्ही बांधला आहे. तर किल्ले वेल्लोरची एक माहिती सांगायची झाली तर किल्ले वेल्लोर हा पाच राजवटींखाली त्यांच्या हाताखाली होता. सगळ्यात पहिले विजयनगरच्या सम्राटांनी या किल्ल्याची बांधणी केली. त्यानंतर विजापूरच्या नवाबाखाली हा किल्ला होता. त्यानंतर दक्षिण दिग्विजयानंतर मराठ्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्याच्यानंतर अर्कोटच्या नवाबाच्या हाताखाली हा किल्ला काही वर्ष होता, आणि शेवटी स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला ब्रिटिश राजवटीखाली ब्रिटिशांनी सांभाळला. तर आज 1921 पासून आजपर्यंत आणि यापुढे हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो. आणि या किल्ल्याचे प्रमुख असे जलकंदेश्वर मंदिर हे या किल्ल्याचे अनन्यसाधारण असे महत्त्वाचे आणि आकर्षणाचे स्थान आहे. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी हे स्थान खूप महत्त्वाचे आहे. या किल्ल्याने अजून 2
महत्त्वाच्या अशा कैद असलेल्या म्हणजे इतिहासात नोंद आहे की टिपू सुलतानाचं कुटुंब आणि श्रीलंकाचे शेवटचे राजसिंह यांची कैद त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत या किल्ल्यावर करण्यात आली होती. तसंच इतिहासातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे 1806चं वेल्लोर बंड हे देखील याच किल्ल्यावर सुरू झालं होतं. तर अजून माहिती इतिहासाची अक्षय पुढे सांगेल. नमस्कार, माझं नाव अक्षय लक्ष्मीकांत भोसले. मी तुम्हाला थोडक्यात त्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगतो. तर तुम्हाला माहीत असेल की वेल्लोर हा किल्ला विजयनगरच्या सम्राटांकडून बांधण्यात आला. त्यांच्या अंडर त्यांचे सरदार होते थिम्मा नायक व चिन्ना बोम्मी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला बांधण्यात आला. विजयनगरचे सम्राट होते ते राया ही पदवी वापरायचे आणि त्या विजयनगरच्या साम्राज्याचे प्रदीर्घकालीन दुश्मन म्हणजे त्यांचे एनिमीज होते ते मदुराईचे नायक, जिंजीचे नायक आणि टर्को पर्शियन असे बिजापूरचे सुलतान. तर वार्षिक खंडणी न पाठवण्यावरून सारखे त्यांच्यासोबत वॉर्स चालू असायचे. तर 1614च्या सुमारास इकडचा राजा होता तत्कालीन श्रीरंगराया, त्याच्या राजपरिवारात बंड झाले आणि त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या परिवारास ठार मारून टाकले आणि त्यांच्या धाकट्या मुलास तस्करी करून बाहेर पाठवून दिले. मग त्यानंतर 1616मध्ये अशीच अशांतता असल्यामुळे राया ही पदवी घेण्यासाठी आणि विजयनगरवर आपला हक्क सांगण्यासाठी त्यांच्याच परिवारांमध्ये लढाया झाल्या व अशा अशांततेचा फायदा घेऊन शेवटी 1618मध्ये इतर शाया होत्या बाजूच्या त्यांनी देखील याच्यावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1650मध्ये तिसरा श्रीरंगराया होता. त्याने आपलं कमकुवत झालेलं साम्राज्य भक्कम करण्यासाठी तंजावरच्या नायकांची मदत घेतली आणि दक्षिणेकडे मदुराई व जिंजीकडे कूच करायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु उरलेले जे मदुराईचे नायक होते त्यांनी बिजापूरसोबत हातमिळवणी करून बिजापूरवाल्यांना वेल्लोरच्या उत्तरेकडून हल्ला करण्यास सांगितले. त्यामुळे श्रीरंगरायाचे लक्ष विचलित झाले आणि तो पुन्हा वेल्लोरच्या दिशेने गेला. पण शेवटी मदुराईकडे आदिलशाहीचे देखील सैन्य एकत्र आले आणि विजयनगरच्या सम्राटांची कत्तल करण्यात आली आणि विजयनगरचे जे राजघराणे होते त्यांचा पूर्ण वंशनाश करण्यात आला. त्यानंतर 1650मध्ये मुघलांनी देखील इकडे आक्रमण केले. त्यानंतर मुघलांचे आक्रमण झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी देखील इकडे दक्षिण दिग्विजय मोहिमेअंतर्गत 1676च्या दशकात ते इकडे आले. पहिले त्यांनी तंजावरकडे गेले ते आणि तिकडचे राज्य ताब्यात घेतल्यानंतर व्यंकोजी राजांच्या ते आधिपत्याखाली दिले. त्यानंतर मुघलांचे तिकडे दख्खनेत म्हणजे काय म्हणतात त्याला जास्त आक्रमण सुरू झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांवर वेल्लोर किल्ला ताब्यात घेण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर 14 महिने वेढा घातल्यानंतर शेवटी मराठ्यांच्या म्हणजे व्यंकोजी राजांच्या हा ताब्यात आला. आणि पुढची मराठ्यांविषयी थोडीशी माहिती ऋषी तुम्हाला सांगतो. तर याच ठिकाणा समोरच्या बाजूला 2 किल्ले दिसले, एक डोंगर दिसलेले. तर त्या डोंगरांना त्यांनी वापर करून घेण्यासाठी म्हणजे किल्ल्यावर मारा करून घेण्यासाठी या डोंगरांना तटबंदी वगैरे बांधून घेतली आणि याच्यावर तोफा चढवल्या आणि त्या तोफांचा मारा करून म्हणजे गड जिंकण्याचा प्रयत्न केला. तर त्याच वेळी म्हणजे या किल्ल्याला म्हणजे असं आपण बोलतो साजरा आणि गोजरा नाव दिले. ते ह्याच्यात काहीतरी असं म्हणजे असं कुठे काही उल्लेख सापडत नाही की का दिलं असावं. तर ते असं दिसण्यावरून असेल किंवा काय असं शिवाजी महाराजांना त्यावेळी आठवलं असेल म्हणून त्यांनी नावं दिली असावी. त्यानंतर मग हा 19 महिने वेढा चालला आणि त्याच दरम्यान शिवाजी महाराज इथे थांबले नव्हते कारण की त्यांची प्रकृती खालावली होती. त्याच्यामुळे ते पुन्हा रायगडाकडे गेले आणि मग नंतर हा किल्ला जिंकला गेला आणि मग त्याची माहिती शिवाजी महाराजांना देण्यात आली. तर हा दक्षिण दिग्विजयची मोहीम तेव्हा पूर्ण झाली. तर मराठ्यांनंतर हा किल्ला इसवी सन 1707मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दौलत खान नावाच्या एका मुघल सैनिकाने मराठ्यांचा पराभव करून वेल्लोर किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तर 1710 नंतर तोच दौलत खान हा अर्कोटचा नवाब झाला आणि 1710 ते 1733 हा किल्ला त्याच्या ताब्यात होता. तर 1733 नंतर दौलत खान याच्या एका जावाला त्यांनी तो किल्ला भेट म्हणून दिला आणि त्यानंतर त्यांचं राज्य या किल्ल्यावर नव्हतं कारण त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं
आणि ब्रिटिशांच्या राज्यामध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या राज्यापासून भारतीय स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. तर ब्रिटिशांचं राज्य कसं सुरू झालं तर मद्रास किनारपट्टीवर जेव्हा ब्रिटिश सरकारचा उगम सुरू झाला म्हणजे तेव्हा तिकडे यायला लागले तर तेव्हा हा अर्कोटचा नवाब आणि जो जावे होता त्यांच्यात संघर्ष सुरू झाला. तर या अर्कोटच्या नवाबाच्या बाजूने ब्रिटिश सैन्य आणि त्याच्या प्रतिस्पर्धी म्हणजे त्या जावयाच्या बाजूने फ्रेंच आर्मी असे 2 गट पाडले गेले म्हणजे असे 2 गट झाले आणि त्यांच्यात एक कर्नाटकचं युद्ध असं त्याचं परिणामी घटना घडली. तर या घटनेनंतर म्हणजे या युद्धानंतर ब्रिटिश जिंकले आणि हा किल्ला त्यानंतर त्यांच्या ताब्यात आला. तर या किल्ल्याबद्दल ब्रिटिश राजवटीमध्ये एक मोठा इतिहासाचा एक मोठा भाग म्हणजे आपण ओळखतो वेल्लोरचं बंड. तर वेल्लोरचं बंड हे कसं झालं तर जेव्हा ब्रिटिश राजवटीने वेल्लोर शहरात जेव्हा हे मद्रास आर्मीचे 2 रेजिमेंट आणि एक इंग्रजी रेजिमेंट अशा पाठवण्यात आल्या आणि त्या पाठवण्याचं कारण म्हणजे इकडे 4 कंपन्या तैनात करायच्या होत्या आणि त्या काळी वेल्लोर किल्ला हा चौकी म्हणून वापरला जायचा ब्रिटिश राजवटीखाली. तर इथे इंग्रजी आणि मद्रास रेजिमेंटमध्येच आपले भारतीय सैनिक देखील आणि त्यांच्यात असायचे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रीस्ड कार्ट्रिजेस नावाचा जो प्रकार असायचा तो ब्रिटिशांनी सुरू केलेला. मग त्याच्यात कसं असायचं की भारतीय सैनिकांना ते आपल्या पगडी उतरवायला सांगायचे, दाढी काढायला सांगायचे, जे आपले धार्मिक जे आपण खुणा असतात किंवा आपण जे काय वस्त्र घालतो धार्मिक वस्त्र आणि दागिने वगैरे जे असतात ते त्यांनी त्यागायला सांगितले भारतीय सैनिकांना. आणि तसंच ज्या बंदुकी असायच्या त्या काळी तर त्यांच्या बंदुकीच्या टोकावर आपल्या गाईचं गौमातेचं हे असायचं म्हणजे थोडं असायचा. तर ते आपल्या दातांनी उघडायला लागायचं त्या काळी सैनिकांना. तर त्यामुळे सैनिकांना अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली की ब्रिटिश आपल्या धार्मिक विचारधारांच्या मध्ये हस्तक्षेप करतायत. तर या सगळ्याचं एक काही वेळापर्यंत हे सगळं झालं आणि त्यानंतर एका काळी 1806 10 जुलै 1806 या दिवशी या सगळ्याचं एकच असं विस्फोट म्हणून आपण म्हणू शकतो की वेल्लोर किल्ल्याच्या रेजिमेंट अंडर जे भारतीय सैनिक होते त्यांनी हे रेजिमेंटच्या बॅरॅकवर हल्ला केला. सकाळी खूप लवकर 10 जुलै 1806 या दिवशी त्या बॅरॅकवर हल्ला केला गेला आणि त्या हल्ल्याच्या याच्यात जवळपास 15 ब्रिटिश ऑफिसर आणि 100 ब्रिटिश सैनिक यांचा मृत्यू झाला. हे बंड जवळपास दुपारपर्यंत चालू राहिलं आणि अर्कोटचा जो तेव्हाचा जनरल होता तर त्याला ही बातमी कानोकान लगेच कळली आणि तो 9 तासात त्या किल्ल्यावर आला. पण तोपर्यंत पूर्ण घटना अशी शांत झाली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1857 जे हे होतं बंड होतं ते इतिहासात खूप नावाजलेलं आहे. पण त्याही आधी भरपूर वर्ष आधी म्हणजे 1806 जे वेल्लोरचं बंड होतं ते सगळ्यात पहिलं होतं. त्यामुळे वेल्लोर बंडाचं आणि वेल्लोर किल्ल्याचं हे भारतीय इतिहासातच नाही मराठा इतिहासात देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर इतिहासाबद्दल एवढं. त्यानंतर एक इकडे तुम्ही बघू शकता की किल्ला कसा बांधला जरा सांगा मला तेव्हापासून सांगा किल्ला कसा बांधला. किल्ला आम्ही 2 ते 3 आठवड्या आधी सुरू केलं बांधणं आणि या किल्ल्यासाठी आम्ही बांधायला सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला आहे. विटा त्यानंतर माती आणि आपण इकडे बघू शकता ही सगळी नैसर्गिक झाडं लावली आम्ही. त्यानंतर ही रांगोळी वापरली आहे. या खंदक होती या किल्ल्याला संरक्षणासाठी तर त्यासाठी खड्डा खणला आहे आणि ही दगडी वापरली गेली आहे. तर ते पाणी राहावं ते झिरपावं नाही म्हणून त्यासाठी हे केलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की हे भुसा ते आपण वाट दाखवण्यासाठी भुसा आणि बुक्का याचं वापर काही रांगोळीचा वापर केला आहे. त्यानंतर शाडू माती आम्ही एक उपक्रम असतो सोसायटीत की गणपतीचं जे विसर्जन असतं ते सोसायटीत असतं आणि त्याची जी शाडू माती असते ती आम्ही किल्ल्याला वापरतो. तर या ज्या आपण प्रतिकृती बघतो की ह्याच्या मंदिराच्या किंवा त्या सेंट जॉन चर्च किंवा अशा ज्या आपण प्रतिकृती बघतो किल्ल्यावर त्या सगळ्या शाडू मातीने बांधल्या गेल्या आहेत. मावळे देखील आम्ही ठेवतो. मावळे शाडू मातीचे आहेत आणि आपण इकडे बघू शकतो की मोहरी गवली तर झाडं दाखवण्यासाठी आम्ही मोहरीचा वापर करतो आणि किल्ला बांधण्याचं हीच प्रक्रिया आहे. अजून कधी सांगत होता ना हो किल्ल्याबद्दल. हे जलकंदेश्वर मंदिर हे या किल्ल्यावरचं सगळ्यात मुख्य असं आकर्षण स्थळ आहे. तर या किल्ल्याची या मंदिराचं महत्त्व असं की या ह्याच्यात एक अशी हे म्हणतात एक अशी कथा आपण म्हणू शकतो की
ऋषी अत्री, सप्तऋषींपैकी एक ऋषी अत्री जे होते त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली असं म्हटलं जातं. पण कालांतराने त्या शिवलिंगाची पूजा अर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला मुंग्यांचं वारूळ वगैरे जमा झालं आणि खूप झाडं वगैरे जमा झाली. ते या ठिकाणी होतं तेव्हापर्यंत अजून किल्ला बांधण्यात आला नव्हता असं कथेप्रमाणे कळतं. तर तेव्हाचा जो राजा होता, राजा भूमिनायक, त्याच्या स्वप्नात एका रात्री असं आलं की या ठिकाणी शिवलिंग आहे जे ऋषी अत्रीने खूप वर्षांपूर्वी स्थापित केलं होतं आणि ते याच ठिकाणी आहे म्हटल्यावर आपण ते आता स्थापित केलं पाहिजे. तर जेव्हा तो त्या स्वप्नाच्या दिशेने म्हणजे वाटचाल करू लागला तर काही काळानंतर त्याला एक शिवलिंग खरंच सापडलं इकडे आणि त्यामुळे त्यांनी इकडे जलकंदेश्वर मंदिराची स्थापना केली आणि त्यानंतर मग इकडे त्याची पूजा अर्चा करण्यात आली. तर जलकंदेश्वर तर जल हे का नाव, तर असं म्हटलं जातं की किल्ल्याला चोही बाजूने खंदकांनी सुरक्षित करण्यात आलं आहे. तर ते जल त्यासाठी आहे, तर म्हणून जलकंदेश्वर मंदिर. तर जलकंदेश्वर मंदिरात आपण बघायला गेलं तर मुख्य प्रवेशद्वार, त्यातून जे आपण हे बघतो आतली जी आपण बॉर्डर म्हणू शकतो त्याला प्रहारम असं म्हणतात आणि जे मधलं जे जिकडे शिवलिंग स्थापित आहे त्याला कल्याण मंडलम असं म्हणतात. तर या कल्याण मंडलमचं असं एक महत्त्व आहे की इकडे जवळपास 48 स्तंभ उभारले गेले आणि त्या स्तंभांवर खूप सुंदर अशी कलाकृती आपण बघू शकतो, कोरीव काम आपण बघू शकतो. तर ते कोरीव काम काय काय आहे, तर कृष्णाच्या काही कथा आहेत, म्हणजे कृष्ण गोवर्धन पर्वत उचलताना किंवा यशोदेसोबत. त्यानंतर भरपूर शिवपुराणातल्या कथा आपण त्याच्यावर बघू शकतो. त्यानंतर रामायणातल्या काही कथा आहेत का, म्हणजे भगवान हनुमान आहेत आणि श्रीराम, सीता आणि लक्ष्मण असं कोरीव काम केलेलं बघू शकतो. त्याचसोबत दशावतारांपैकी काही अवतार म्हणजे नरसिंह, राम आणि परशुराम यांचं काही कोरीव काम आपण त्या स्तंभांवर बघू शकतो. आणि त्यासोबतच आपण मुख्य द्वारातून पहिले आतमध्ये आलो की असं हौद म्हणजे ती विहीर दिसते. तर त्या विहिरीचं एक अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे त्या विहिरीला गंगा गौरी तीर्थम असं म्हणतात आणि त्याच्या बाजूलाच एक शिवलिंग अजून एक स्थापित केलं आहे, म्हणजे मुख्य शिवलिंग आणि एक अजून एक शिवलिंग असं दोन आहेत. तर एक ते गंगा गौरी तीर्थमच्या बाजूला शिवलिंग आहे ते शिवलिंग आणि अजून एक त्याच्या बाजूला एक कालभैरवाचं कोरीव काम केलं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काशीमध्ये जसं आपण म्हणतो की गंगा, काशी विश्वनाथ आणि भैरव असे 3 महत्त्वाचे आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. तर या विहिरीतल्या पाण्याला पण गंगा जल असं म्हणजे त्या समान हे आहे असं ते लोक मानतात. आणि जसं काशीसारखं इकडे गंगा, शिव आणि भैरव असे तिघांचं दर्शन होतं. तर त्यामुळे याला वेल्लोर काशी असंही म्हटलं जातं. तिथून आपण पुढे आलो की मुख्य शिवलिंग लागतं आणि त्याच्यामागे अजून 2 मंदिरं लागतात. तर एक त्यातलं गणपतीचं मंदिर आहे आणि एक अलकंदेश्वर देवीचं मंदिर आहे. तर या मंदिराच्या बाहेरच नवज्योतिदीप पण आहे असं आपण आज बघू शकतो. तर ते नवज्योतिदीपाचं असं महत्त्व आहे की ते सदैव तेवत असतात आणि नवज्योतिदीपाच्या रूपात देवी स्वतः नवशक्तीतून आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते असं अशी त्याची एक हे आहे, मान्यता आहे. तर हे मंदिराचं महत्त्व. आणि ॲक्च्युली किल्ल्यावर गेलास कधी? मी नाही गेलोय पण आमच्यातले काही लोक गेलेत, म्हणजे अपूर्व देवकर आणि अभिषेक बिरंबोळे हे जे 2 आमच्यातले आहेत ते आज नाही तिकडे आता. ते दोघं कृष्णन पण आहे त्यांचं तिकडे गाव आहे तिकडे जवळच आहे म्हणजे जवळ. तर ते लोक जाऊन आले प्रत्यक्ष किल्ल्यावर. फक्त मित्रा मला तुला थांबण्याचा मोह होतो म्हणजे होत नाहीये कारण नाही. आम्हाला दुसरी जरा किल्ले बघायचे. बरं. तू छान खूप सांगते, फक्त थोडंसं म्हणजे आता मुख्य तर माहिती झाली आहे कारण किल्ल्याची आणि हे जलकंदेश्वर मंदिराची. अजून काही ठिकाणे म्हणजे तर हे मंदिर तिकडे एक सेंट जॉन चर्च म्हणून आहे, टिपू सुलतान महाल एक आहे, तिकडे एक मस्जिद आहे. हे किल्ल्यावरच्या महत्त्वाच्या काय म्हणतो आपण प्रतिकृती बघू शकतो, वास्तू आहेत. त्यानंतर किल्ल्याचं महत्त्व म्हणजे डिफेन्सिव्ह महत्त्व असं म्हणू शकतो की किल्ल्याला भरभक्कम अशी तटबंदी आहे. 25 फूट खोल अशी खंदक किल्ल्याच्या समोरच खणली गेली आहे आणि त्या काळी त्याच्यात मगरी पण असायच्या. सो त्याच्यामुळे किल्ल्याला शत्रू असे सहजासहजी हमला करू शकत नाहीत असं या किल्ल्याचं तेव्हाचं काय म्हणतात त्याला डिफेन्सिव्ह इम्पॉर्टन्स होता असं आपण म्हणू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आता एवढे किल्ले जज करतो, जलकंदेश्वर जे मंदिर आहे त्याची तू जी जबरदस्त माहिती सांगितली, म्हणजे मी सांगतो तुला बरेचसे ग्रुप की अख्ख्या किल्ल्याची एवढी माहिती सांगत नाही.
तेवढी तू खूप छान जलकंदेश्वर, म्हणजे मी नुसतं ऐकत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर येत होतं की तू ते माहिती सांगतोय, कुठली त्याच्यामध्ये शिलालेख आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठली तटबंदीमध्ये कुठले शिल्प आहेत हे तू सांगत होता. खूप सही, म्हणजे मला असं वाटतं की तू जाऊन आलायस आणि म्हणून तू एवढी छान माहिती सांगतोय. त्याच्यामुळे मला वाटतं तुझं नाव काय? शौनक जोशी. शौनकसाठी सगळ्यांनी टाळ्यावाजून कौतुक करा. शौनक खूप सही माहिती सांगितलं एकदम. तुमच्या अख्ख्या टीमचं कौतुक की खूप सही किल्ला बांधला आहे आणि मस्त किल्ला आहे. मुख्य म्हणजे प्रवाहाच्या जरा विरुद्ध जाऊन तुम्ही एक वेगळा किल्ला बांधला, महाराष्ट्रातला बाहेरचा किल्ला बांधला. लोकांना अशा किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून तुमचा हा उद्देश खूपच स्तुत्य आहे आणि आय वॉन्ट यू टू कंटिन्यू दिस थीम नेहमी. गेल्या वर्षी तुम्ही थोडं बॅकफुटला गेला होता, यावर्षी तुम्ही शिक्षण मारलं. आणि ॲक्च्युली आपलं कसं असतं की आपण प्रपोर्शनेटने जातो, म्हणजे हा 133 एकरने पसरलेला केला ना, तो आपण 30 ते 35 फुटापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि वास्तू त्या प्रपोर्शन म्हणजे आता ते जलकंदेश्वर मंदिर आहे ते तटबंदीच्या थोडं वरती येतं, तुम्ही कुठेही बघत तर ते आपण तसंच दाखवण्याचा प्रयत्न. एक मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही प्राईज विनर सिलेक्ट करतो तेव्हा आम्ही बघतो की कुठला किल्ला सिलेक्ट केला आहे. समजा तो जर रायगड, राजगड, प्रतापगड हा सारखा कॉमन किल्ला असेल तर आम्ही त्यांना पण मार्क देतो. पण जर कुठला तरी वेगळा किल्ला असेल, जसं आता वेल्लोर किल्ला आहे, तर आम्हाला ते जास्त आवडतं की तुम्ही कुठला तरी वेगळा किल्ला सिलेक्ट केला, तो किल्ला आणि खूप छान बांधला पण, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. यावर्षीपासून आम्ही प्रत्यक्ष किल्ला बघणाऱ्यांना पण काही मार्क देतो बोनस, त्याच्यामुळे एक ॲडिशनल आहे. लोकांनी बघितला पाहिजे जास्तीत जास्त आणि केलं पाहिजे. ते किल्ल्याचं पण नुसतं म्हणजे गुगल किंवा याच्यावर नको, प्रत्यक्ष जाऊन किल्ला बघणं आणि बांधणं. तर तुमच्याकडून तर गेलेत त्याच्यामुळे त्यांचा गायडन्स भेटला जातं. तर कसं पण हे तटबंदी जी केली ना, त्याला जे खाचा दिसत आहेत ना, त्या काय तुम्ही कोरून असं हे केलं. ॲक्च्युली काय झालं आहे ते जेव्हा शाडू मातीला ना नंतर लावलेली आहे वरची तटबंदी, सो त्याला क्रॅक्स पडतात. मग त्या क्रॅक्सला बुजवायला ना चुना आणि फेविकॉलने मिक्स करून लावायचं असतं. ते जे प्लेन केल्यानंतर त्याच्यावर डिस्टेंबर मारला जातो, व्हाईट कलरचा कलर मारला जातो. व्हाईट कलर मारल्यानंतर जे रेषा मारल्या आहेत ना ते तसं होतं आणि म्हणून ते कुठे कुठे जास्त पडलं पण आहे त्या रेषांमुळे. पण त्याचा एक चांगला इफेक्ट चांगला वाटतो. मे बी अजून 2-3 दिवसानंतर दिसणार पण नाही असं काय काय. आपण वेल्लोर किल्ल्यावरची अजून एक महत्त्वाची वास्तू म्हणजे बघू शकतो तर ते सेंट जॉन चर्च. या किल्ल्यावर तिन्ही वेगवेगळ्या धर्मांचे हे स्थान आहेत, म्हणजे धार्मिक स्थान आहेत. त्यातले एक सेंट जॉन चर्च आपण बघू शकतो. सेंट जॉन चर्च आपण कधी बांधलं आहे तर ते जेव्हा ब्रिटिश राज्यामध्ये हा किल्ला होता तर तेव्हा 1844 या साली सेंट जॉन चर्च बांधण्यात आलं. तेव्हा ते जेव्हा रेजिमेंट्स म्हणजे मद्रास रेजिमेंट आणि इंग्रजी रेजिमेंट जेव्हा या किल्ल्यावर स्थित होत्या तर त्यांच्या धार्मिक प्रार्थनेसाठी सेंट जॉन चर्च बांधण्यात आलं. आणि जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी देखील या किल्ल्यावर स्थित होती तर ते जेव्हा होते तेव्हा या किल्ल्यावर सेंट जॉन चर्चवर ते लोक प्रार्थनेसाठी यायचे. साधारण कोणत्या इयरमध्ये म्हणजे होतं ते असं बांधण्यात आलं होतं? 1846 मध्ये बांधण्यात आलं होतं. आणि आजही तिकडे ही वास्तू आपण बघू शकतो. ही वास्तूची निर्मिती म्हणजे जुन्या काळचे ज्या वास्तू असतात टिपिकली आपण जसं बघतो तर तशी ती वास्तू आहे. आणि आजही आपण तीच वास्तू तशाच त्या स्टेअर्स आणि तसंच ते सगळं बांधकाम आपण बघू शकतो. म्हणजे नॉर्मली आपलं जसं गेटवे ऑफ इंडियाचे स्टोनी वगैरे तसंच त्या टाईपमध्ये जे वास्तू साऊथ मुंबईमध्ये साऊथ इंडियन टाईपचं आर्किटेक्चर असं आपण म्हणू शकतो. तर त्या स्टाईलचं थोडंफार आर्किटेक्चर तिथे बघायला भेटतं. आणि ह्यानंतरची वास्तू कोणती आहे दाखवतो? यानंतरची वास्तू म्हणजे एक मस्जिद आहे. तर ते मस्जिद जेव्हा जेव्हा विजापूरचे नवाब त्यांच्या हाताखाली जेव्हा हा किल्ला होता त्या काळी ती मस्जिद बांधण्यात आली होती. या मस्जिदीचं एक असं महत्त्व म्हणजे तर याला दोन्ही बाजूने दरवाजे आहेत. तर त्यांच्या प्रार्थनेनुसार ते ज्या दिशेला ते लोक बसून प्रार्थना करतात तर त्या दिशेला पूर्वी तो दरवाजा नव्हता, त्यामुळे अजून एक दरवाजा त्या दुसऱ्या बाजूने तो बांधण्यात आला. तर हे त्या मस्जिदीचं महत्त्व आहे. आणि हे देखील आपण त्याप्रमाणेच आपण तसं थोडंफार आर्किटेक्चर आहे तसं आपण म्हणू शकतो की किल्ल्यावर बाकी थोड्याफार असं वास्तू आहे तसंच टाईपचं थोडं ते आर्किटेक्चर आहे. यानंतरची कोणती वास्तू तुला दाखवणारच तू? त्यानंतर महत्त्वाच्या या 3 वास्तू की जलकंदेश्वर मंदिर, सेंट जॉन चर्च आणि मस्जिद या 3 या किल्ल्याच्या सगळ्यात मोठ्या महत्त्वाच्या अशा वास्तू. त्यानंतर अजून वास्तू म्हणजे हैदर महाल आणि टिपू महाल. हे त्या राजवटीमध्ये जेव्हा ते राजवटी या किल्ल्यावर होत्या तेव्हा आपापल्या वेळेमध्ये त्यांनी या वास्तूंची बांधकामं केली. आजच्या वेळी आपण बघतो तिकडं किल्ल्यावर
किल्ला खूप विशाल असा किल्ला आहे, तर त्यामुळे बरीच घरं आणि अशा बऱ्याच वास्तू देखील आपण या किल्ल्यावर बघू शकतो. तसंच किल्ल्याच्या सुरुवातीपासून एक रस्ता सुरू होतो, तर त्या रस्त्याने आजच्या काळात वाहनं देखील आतमध्ये येतात. आणि किल्ल्याचं एक बांधकाम बघायला गेलं तर किल्ल्याला जी भक्कम अशी तटबंदी आहे ते या किल्ल्याचा महत्त्वाचा भाग आहे, कारण त्यामुळे शत्रू सहजासहजी आत येऊच शकत नाही. तसंच त्याच्या पुढे खंदक देखील आहे, तर खंदकीमुळे अजून संरक्षण किल्ल्याला मिळतं. तर हे या किल्ल्याचं पूर्ण जो वेढा आहे किल्ल्याचा तो केवढा एरिया आहे, म्हणजे किती पट्ट्यामध्ये हा पसरलेला आहे? 133 एकरमध्ये हा अख्खा किल्ला आपण विस्तारलेला बघू शकतो. हा असा जो खूप लांबलचक जो किल्ला आहे, तर त्यामध्ये अनेक वास्तू आणि आता आजच्या काळात 2 असे मोठे पटांगण आपण बघू शकतो. त्या 2 पटांगणामध्ये तसं वास्तू अशी काही नाही आहे, पण अशी मोठीच्या मोठी पटांगणं ती आपण आजच्या काळात तिकडे बघू शकतो. आणि या किल्ल्यावरती जसं तू म्हणलंस तर ते मंदिर आहे, बरोबर? त्या मंदिर असल्या कारणाने इथे उत्सव वगैरे, मंदिर म्हटलं तर त्याचा एक वर्षभरातून उत्सव तो होतच असतो, बरोबर? आणि त्या उत्सव होत असल्याने इथे लोकांची रहदारी कशी आहे, म्हणजे कसे लोक येतात जातात आणि म्हणजे राहतात तिथे लोक, किंवा असं येऊन जाऊन वगैरे असतात, किंवा उत्सवाच्या वेळेसच येतात किंवा पाया दर्शनासाठी येतात? इकडे महत्त्वाचं म्हणजे ते जे शिवलिंग आहे किल्ल्यावर, जलकंदेश्वराचं जे मंदिर आहे, तर तिकडे ते म्हणजे किल्ला मंदिराचं हे काय म्हणतात त्याला बांधकाम खूप सुंदर आहे. तर पर्यटक सुद्धा येतात, भक्तजन सुद्धा येतात आणि त्यानंतर अभ्यासक सुद्धा येतात. तर या किल्ल्यावर त्या मंदिरामुळे खूप रहदारी कशी असते. या किल्ल्यावर येण्याची वाट म्हणजे वेल्लोरपर्यंत आपण जाऊ शकतो. आता इथून म्हटलं तर मुंबई ते वेल्लोर असं डायरेक्ट आपण ट्रेनने जाऊ शकतो किंवा प्लेननी देखील आपल्याला जायची सुविधा आहे. आणि तिथून मग लोकल विसिनिटीमध्ये असल्यामुळे तो किल्ला आपण लगेच किल्ल्यापर्यंत येऊ शकतो. तर रहदारी म्हणजे या किल्ल्यावर काही लोक जी राहतात ती अजूनही राहतात. आणि तसं म्हणायला गेलं तर असं इनॲक्सेसिबल किल्ला नाही आहे, तिकडे वाहनं वगैरे येऊ जाऊ शकतात. तर त्यामुळे लोकांची रहदारी या किल्ल्यावर तशी असते. अच्छा, आणि हा किल्ला आता सांभाळ आता सध्या तरी कोण करतं, म्हणजे मग तिकडचे गव्हर्नमेंट वगैरे हे भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश राजवटीखाली हा किल्ला होता, पण 1921 नंतर या किल्ल्याची म्हणजे हा किल्ला पूर्ण भारतीय पुरातत्व विभागाच्या हाताखाली येतो आणि तेच या किल्ल्याची देखभाल करतात. कारण जे आपण आता म्हणू शकतो की प्रेस्टिजियस ज्या साईट्स आहेत हिस्टॉरिकल, ज्या मंदिराच्या आणि बाकीच्या आहेत, तर त्याचा अभ्यास त्याचं संवर्धन आणि संरक्षण यासाठी एक भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडरच ते सगळं आज पण चालू आहे. धन्यवाद, खूप छान माहिती दिलीस. जय शिवराय. जय शिवराय.